नमस्कार, मी रमेश आणि या माझ्या धर्मपत्नी. प्रत्येकाला जन्म, वाढ, लय या अवस्थेतूनच जावे लागते आणि या अवस्थेत चढ उतार हे येतात आणि जातात. वय म्हणजे केवळ एक आकडा असतो, पण म्हातारपण म्हणजे अनुभवांचे गाठोडे. आपल्या आयुष्यातील ती संध्याकाळ होय, जिथे धावपळ संपते आणि आठवणींचा प्रवास सुरू होतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आयुष्यातील सुंदर क्षण आणि काही न बोललेल्या भावना व्यक्त केल्या. म्हातारपण म्हणजे थकणे नाही, तर एक नवीन पर्व. ज्याप्रमाणे झाडाची पाने पिकल्यावर अधिक सुंदर दिसतात, तसेच मानवी जीवनही अनुभवाने समृद्ध होते. होय, अगदी खरे बोललात. जसा एक जुना वटवृक्ष शेकडो ऊन पावसाचे खेळ सोसून इतरांना सावली देतो, आयुष्यात अनेक वादळे झेलून सुखाची सावली उभी केली. काळ कोणासाठीच थांबत नाही, तो फक्त बदलतो. म्हातारपण हे बालपणाचं दुसरं रूप असतं. लहानपणी ज्या हाताने चालायला शिकवलं, त्या हातांना आधाराची गरज. प्रेम लहानपणी न मागता मिळते, तरुणपणी कमवावे लागते आणि म्हातारपणी कदाचित मागावे लागते. जन्म तर रडतच झाला, मृत्यू ठाऊक नाही. म्हातारपण हे आयुष्याचं रिटायरमेंट नसून आपण आजवर काय कमावलं हे पाहण्याची वेळ आहे. म्हातारपण हे ओझं नसतं, तर ती आपल्या आयुष्याची पाळेमुळे असतात. त्यांना जपा, कारण ती आहेत म्हणून आपण आहोत. केस पांढरे होणे म्हणजे म्हातारपण नाही, तर उत्साहाने जगणे थांबवणे म्हणजे म्हातारपण आहे. शरीराला थकवा येऊ शकतो, पण मनाला कधीही थकवू नका शेवटच्या श्वासापर्यंत नवीन काहीतरी शिका आणि हसत राहा. पुस्तकातून मिळालेल्या ज्ञानापेक्षा आयुष्याच्या चटक्यातून मिळालेला अनुभव जास्त मोठा असतो. घरातील म्हातारी माणसं म्हणजे चालता बोलता इतिहास ते खरं आहे. आणि अनुभवांची मोठी तिजोरी आहे. ती तिजोरी उघडून बघा, जगण्याचा खरा अर्थ उमजेल. खरं आहे तुमचं. लक्षात ठेवा, आज आपण आपल्या ज्येष्ठांशी जसे वागतो तसाच धडा आपली मुले नकळत गिरवत असतात. आम्हाला इथे आवर्जून सांगावेसे वाटते की जगातील सर्वांत सुखी आम्ही दोघे आहोत, कारण आमची सगळेच काळजी घेतात. आणि हो, त्यांची साथ मिळाल्यामुळेच आम्हाला हे सुख लाभलं. मला असे वाटते आपण आता हे आपले पुराण थांबविले पाहिजे. कंटाळवाणे एवढे मोठे पुराण ऐकणं सोपे नाही. होय, तुझ्या इच्छेप्रमाणे. आपले प्रवचन थांबले, पण आपले हे प्रवचन ऐकणाऱ्याला आवडले की नाही हे तर आपल्याला समजले पाहिजे की नाही. हो, नक्कीच. आपण ते निश्चितपणे शोधू.